ओमप्रास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा तर सकाळची ही चटणी माझ्याकडे उरली होती, तर ह्या चटणीपासून आता आपण थालीपीठ बनवूया। वेस्ट कशाला करायचं नाही का। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर मीठ आणि कांदा मात्र ह्याला खूप लागणार आहे आणि चिमूटभर हळद, चिमूटभर जिरे पावडर, चिमूटभर लाल तिखट आणि चिमूटभर काय घातलेलं आहे मी हिंग आणि हा आहे जो दाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून मी कूट केली होती त्याचा हा कूट घालत आहे। बघा आता हे छानपैकी आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण काय करूया, छान पाणी घालूया आणि छानपैकी हे सगळं फेटून घेऊया। हे जसं आपण थालीपीठला बॅटर तयार करतो तसं हे फेटून छान बॅटर तयार करून घेऊया। हे जेवढं आपण फेटून घेतो तेवढं हे छान सॉफ्ट होते किंवा स्पॉन्जी होते। आणि तवा मी पहिलीच हा तापायला ठेवलेला होता आणि 2 चमचे तेल सोडलेलं आहे। याच्यामध्ये आता हे बॅटर आपण घालूया आणि सगळीकडे हे काय करूया, आपण स्प्रेड करून घेऊया। जेवढं आपल्याला थिन पाहिजे तेवढं आपण हे स्प्रेड करू शकतो आणि त्याच्यामध्ये बोटाला पाणी लावून आपण होल घालून घेऊया मध्ये। बघा ही छिद्र पाडून घेत आहे कारण त्याच्यामुळं हे थालीपीठ खूप छान भाजलं जाईल आणि थोडं थेंब त्याच्यामध्ये तेल टाकूया। परत एकदा भोवती 1-2 चमचे तेल मी घातलेलं आहे। ह्याला काही जास्त तसं तेलसुद्धा लागत नाही। आता झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी। एक बाजू भाजलेली आहे आपली। बघा वाह किती छान रंग आलेला आहे आपला ह्याला आणि खमंग अशी वाससुद्धा सुटलेली आहे बरं का। बघा एक बाजू छान भाजलेली आहे। आता ह्याला आपण टर्न करूया। बघा इथं बघू शकता किती छान ह्याचा रंग आलेला आहे आणि चारी बाजूनं भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर एकाच बाजूला ते करपू शकते। म्हणून हे जे तवा आहे आपला ना असा फिरवत राहायला पाहिजे आणि मध्ये थालीपीठसुद्धा फिरवत राहायला पाहिजे। बघा हे छान आता भाजत आहे। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला ओमप्रास किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून वेगवेगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि हे नक्की करून बघा। बघा आता हे मी टर्नसुद्धा परत मारलेलं आहे। पाठीमागची बाजूसुद्धा छान ही भाजून आलेली आहे बघा, कारण ही दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायला पाहिजे। आणि नाही का उरलेल्या चटणीचा उपयोग झाला, नाहीतरी सकाळची उरलेली चटणी नाही कोण खात परत। सो आता हे झालं आपलं थालीपीठ, त्याच्यामध्ये छान सगळं पौष्टिक पीठ गेलं पोटामध्ये। बघा त्याच्याबरोबर आता मी हे सर्व करत आहे। मी इथं टेस्ट करून तुम्हाला दाखवेन। वाह अप्रतिम असं लागलेलं आहे, खूप छान ह्याची टेस्ट झालेली आहे। तर चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद।